आणि शेतामध्ये आता वाजलेले 5:30 ते 6 मध्ये आमचे दूध काढायचं काम सुरू होतं. हे आमची आईचं 3 दाणं दूध देत आहेत, पण एककडनं जखम झालेले असल्यामुळे ते मुक्क होऊन गेलं, त्याकडनं दूधच निघत नाही, त्यामुळं तिकडूनच दूध काढतो. आणि दूधही बऱ्यापैकी देते ती, आणि आत्ताच ताजी जनलेली असल्यामुळं थोडीशी अग्रेसिव्ह पण झालेली आहे, पण तरीही मस्त आहेत. कारण जीव लावलेला असतो ना आपण ह्या मुक्या जनावराला, ते कधीच हे करत नाही, पण तरी काळजीपोटी तिचे पाय बांधलेले आहेत. कारण ती पाय उचलती तिच्या तारामध्ये, पण त्याच्यामध्ये एकतर आपल्याला लागून जातं, नाही तर दूध सांडून जातं. बऱ्याच वेळेस झालेत असं, त्याच्यामुळं पाय बांधला जातोय. आणि आज तर आम्ही दूध काढताना भारी खुशीत आहे, कारण दूध हे आज नवीन गाय जनलेली असल्यामुळं ताजं खरवस खायला मिळणार आहे सर्वांना. तर आम्ही दोघांनी मिळून पटपट दूध काढून घेतले. आणि आजचा आनंद आमच्या घरातल्यांचाही काही वेगळाच असतो. एक गोड वासरू मिळतं, त्या वासरासोबत खेळायला आणि त्याची काळजी घ्यायला सगळं घर अगदी तत्पर असतं, कारण नवीन फॅमिली मेंबर घरात आलेला असतो म्हणजेच आमच्या गोठ्यामध्ये. आणि दूध पण वेगळ्या पद्धतीचं खरवस खायला मिळतं, आणि आजूबाजूलाही तो आनंद पसरवला जातो. तो फक्त आपल्या खरवसाचं जसं काही म्हणतो ना आपण वानवळा देऊ तसं, आणि त्याच्यामध्ये ते भरून त्याच्यामध्ये दाणे देतात. मग त्या सगळ्या दाणे आणि घरची मिळून गाईसाठी घुगरी बनवली जाते, कण्या भरडल्या जातात, आणि त्या कण्याही खायला खूप भारी लागतात. कोणी खाल्लेलं आहे आणि असं केलेलं आहे कमेंट्समध्ये नक्की सांगायचं. जेव्हा जनावर एखाद्या आपल्या पिल्लांना जन्म देतात ना, तेव्हा ते जास्तच अग्रेसिव्ह होतात, कारण त्यांना त्यांच्या पिल्लांची खूप काळजी असते. तर म्हणून आबाई गाईच्या तोंडाजवळ बसलेले आहेत, कारण ती अशी पण फुसफुस करते. तर आता तर वासरू झाले तर त्यामुळे जास्तच फुसफुस करते, त्याच्यामुळं आबांनी तिला समोरून धरून ठेवलेलं आहे तोंड. आणि पटपट दूध काढायचं काम सुरू आहे. आणि दूध काढून झालं की आपल्याला खिरवस खायचं आहे. तर खरवस काय म्हणतात तुमच्याकडं, तुमच्या भागामध्ये ते पण सांगा. आणि गाईला बनवलेल्या कण्या कोणी खाल्लेल्या आहेत त्या पण सांगायच्या आहेत. खूप भारी लागतं. माझी आजी तर एवढं छान बनवायची, जात्यावर भरडून बनवायची. आता तरी गिरणीत पेरवल्या जाते. जय जिजाऊ, जय शिवराय, आणि मी जयश्री. तर जयश्री कुठं निघाली आहे, तर आता आम्ही नवीन गाय जनलेली असल्यामुळं ताजं खरवस बनवायचं आहे. तर त्या आधी मांजरी आड्याला गेल्या. तर मांजरी आड्या गेल्यानंतर त्यांना दूध पाहिजेच असतं. त्या पण 1-2 नाही तर चांगल्या 3-3 आहेत. त्यांचं भांडं मला सापडाना, म्हणून एक छोटीशी वाटी होती त्याच्यात मी दूध टाकलं आहे, कारण त्यांचं कटोरं मोठं आहेत. आणि त्या तिघींनी फिरून भांडून दूध भरपूर पिलेलं आहेत. आणि आता आपण यांना यांच्या जागेवर सोडूया आणि जाऊया आपल्या खरवस बनवण्याच्या प्रोसेसकडं. तर आता तसंही सिलेंडरचा दणका चालूच आहे. तर आमच्याकडं आमची चूल ताई नेहमी आमच्यासाठी तयार असते. तर चूल पेटवली आहेत आता, आणि चूल पेटवल्यानंतर आपल्याला दूध गाळून घ्यायचे आहेत सगळ्यात पहिले. आणि जसं मी खरवसचं दूध घेऊन आली, खिरूज म्हणतो आम्ही गावाकडे त्याला, खिरूज खाण्यासाठी ओवी लगेच येऊन बसली. आणि ओवीला खूप आवडतं, मलाही खूप आवडतं खरवस. तर आता आम्ही गाळून घेतलेलं आहे. मांजरांचं अजून चालूच आहे, कारण त्यांना दूध दिसतंय अजून इकडून तिकडून, आणि आपण त्यांनाही टाकूया. आणि खरवसचं खिरूज बनवताना त्या दुधामध्ये पाणी टाकणं फार गरजेचं असतं, नाहीतर कास जळत असती. तर आपण दूध चांगलं गाळून घेतलं आहे, कारण दूध गाळून घेणं फार गरजेचं असतं. त्याच्यात केस वगैरे जाण्याची शक्यता दाट असते. आणि मी पाणी पण घातलं आहे त्याच्यामध्ये, थोडंसं कास जळू नये म्हणून, कारण ताज्या दुधाच्या याच्यामध्ये आणि कोणतंही दूध असो त्यामध्ये आम्ही थेंबर का होईना पण पाणी टाकत असतो. आणि आता मी मस्त पातेलं चुलीवर चढवलेलं आहे. आणि यंदा आम्हाला तुरी मस्त झाल्या म्हणजे आमच्याकडं सरपण दणकावून आले, म्हणजेच तुरीचे धसकटं. तर हे धसकटं मोडूनच घालावं लागतात, कारण त्याच्या मुळ्या सगळं उपटलेलं असतं ना. तर मग त्याच्या
मुळ्या आणि हे ना खडकाळ रानातलं असल्यामुळे याच्या मुळ्या इतक्या जास्त वाकड्या तिकड्या नाही, पण जर लवणामध्ये जर लावलं तूर तर इतक्या मोठ्या फनगड्या येतात ना त्याला, तर त्या खूप तोडून घालावं लागतात. आणि आता आम्हाला घाई झालेली आहे फिरूज बनवण्याची, तर मी जास्त काड्या घातल्यात पटापट, कारण इतका दम नाही ओवीला ना मला. मग आम्ही गप्पा मारत बसलो. मग ओवीनी अभ्यासाला घेऊन येते म्हणे मी, मग तिची होमवर्क तो पण घेऊन आली. आम्ही मस्त वाट बघतोय दादा कधी होईल. ओवी बघा एकदम बालवाडीमध्येच आहे, अंगणवाडीमध्ये, तर गावातल्या शाळेमध्ये जाते ती आणि अभ्यास तिनं सुरू केलेला आहे आता. आणि ओवीला असा अभ्यास करताना बघून मला माझे दिवस आठवले, कारण आई जेव्हा आम्हाला असंच शिकवायची, तिला जास्त शिक्षण नाही झालेलं 7वी पर्यंत, पण ती आमचा अभ्यास घ्यायचा ड्रामा अशी करायची की तिला सगळं काही येतं आणि आम्हाला समोर बसवूनच ती आमच्याकडनं अभ्यास करून घ्यायची. तर ओवी परत आली, आपण परत दूध आणूया म्हणून, कारण आम्हाला अजून आमच्या मांजरांनाही दूध द्यायचं होतं, कुत्र्यालाही दूध द्यायचं बाकी होतं. तर गंमत येते मस्त सगळ्यांना खाऊ पिऊ घालून, कारण शेत म्हटलं की सगळ्याच गोष्टी आल्या. अजून मोठा आणायचा बर देते. इकडे बकऱ्यांचं मका खायचं काम सुरू आहे, गहू सोंगायला आलायत, सूर्यास्त व्हायला आलायत आणि सगळं असं छान आपले कामं आटपून आपल्या घरी परत आहेत. रामही आला होता इकडनं त्याचं डुब्बं घेऊन, आणि अशा पद्धतीनं संध्याकाळ झाली की पक्षी जसे घरट्याकडे परततात तसे सगळे आपल्या घरी सगळे येतात. आणि आमचं खरवस आम्ही बनवायला ठेवलेलं आहे तिकडं. हो, शारदा बघती तिकडं खरवस, त्यामुळं आम्ही इकडं आलोय. आम्हाला परत दूध पाहिजे होतं, तर मग दुसरं ओतून दिले, कारण आमच्याकडं आता सध्या 4 गाई दूध देत आहे. तर 4 गाईच्या दुधाला भरपूर वेळ लागतो. आबाने दूध काढले, म्हणलं आता दूध ओतून घेते आणि आम्हाला ओवीला आम्हाला घेऊन जायचे. तर ते आमचं खरवसला परत आम्हीच आलो इकडं, कारण आपल्या हाताने बनवण्याची जरा वेगळीच मजा असते. तिला थोडा वेळ बघायला लावलं होतं. आणि चुलीवरचं तर भारी लागतं, चुलीवरचं भारी लागतं याचा अर्थ असा नाही की गॅसवरचं खराब लागतं, पण चुली जेव्हा बसतो ना तर तेव्हा ती आत्मीयता, ते वातावरण, ते सगळं तसं बनतं, म्हणून चुलीवरचं. आणि त्याच्यावर लक्ष पण द्यावं लागतं थोडंसं, जरी नजर राहती तर दुर्घटना सगळं बस उतरणार, जसं गॅसवरचं तसं. आणि अंगणात बसतो ना आम्ही इथं, तर खरंच खूप छान लागतं. आणि आम्हाला इथंही मन नाही भरत, आम्ही त्याच्यात साखर वगैरे टाकली आहे. ओवीचे दिवस मला माझं बालपण आठवत होतं. आणि आमच्याकडंच पद्धत आहे की पहिलं चुलीला द्यायचं, म्हणजे अग्निदेवतेला द्यायचं आणि नंतरच आपल्या ताटात यायचं. तर टेस्ट बघूया कशी झाली, साखर कमी जास्त झाली तर, कारण साखर अशी आहे थोडीच लागते. आणि हे गाईचं दूध असल्यामुळं पूर्ण अशा वड्या नाही बनत त्याच्या, आणि आम्हाला असं पातळच आवडतं. म्हशीच्या दुधाच्या खूप घट्ट वड्या बनतात पनीर सारख्या, पण त्याच्यापेक्षा मी म्हणन की हे छान लागतं रबरासारखं खायला. म्हशीचं ना. आणि याचा थोडासा मेळाचा कलाकांसोबत पण घालता येईल, ते पण असंच असतं चावायला, कारण आठवलेलं ओवीलाही भारी आवडलं. पण इथं चुली समोर जरा उन्हाळा दिवस असल्यामुळे उष्णता चांगली लागते आणि तर चांगलं वाटाणं ते. तर आपण अंगणात बसून खाऊया. अजून दुसरं अंगण आहे आमचं, बघायचं का? तर चला जाऊया तिकडंच, वाट्या भरून घ्यायच्यात एकदा. तर इथं बाजीवर पलंगावर बसून खायला खरंच खूप मजा येते, कारण इथं बाजूला सगळ्या प्राण्यांचा किलबिलाट असतो. चला काय भारी ना असं थंडगार वातावरणामध्ये. कसं वाटलं आमचा आजचा व्हिडिओ कमेंट्समध्ये नक्की लिहा. आता आम्ही याच्यावर ताव मारणार आहे गरम खरंच. इकडून मांजरी फिरतात, त्यांना पण दूध देऊया. तर थांबूया आज, परत भेटूया नवीन छान व्हिडिओ सोबत. तोपर्यंत राधे राधे.